इराण आणि अमेरिका यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। कारण की इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवरचे हल्ले वाढवलेले असून इराण सुद्धा चोख प्रत्युत्तर देत आहे। अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणनं होर्मुझचे सामुद्रधुनी सुद्धा सील केलेली आहे आणि या सामुद्रधुनीमधून कोणत्याही जहाजांना आता प्रवेश देण्यात येणार नाहीये। इराणच्या सर्वोच्च संयुक्त लष्करी कमांडनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची घोषणा सुद्धा केली आहे। इराणनं इशारा दिलाय की तेलवाहू जहाजं आणि व्यापारी जहाजांसह या जलमार्गामधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर हल्ला केला जाईल। इराणच्या या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि ऊर्जा क्षेत्रात चिंता आणखी वाढलेली आहे। आणि या संदर्भात आपण आणखी बोलूयात। निवृत्त लष्करी अधिकारी अनिल बामसर आपल्यासोबत जोडलेले आहेत। अनिल सर, सध्याची परिस्थिती पाहता अगदीच चिंताजनक तर आहेच, मात्र लक्ष वेधून घेण्यासारखं आहे ते होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे। अगोदरच वाढती महागाई आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा युद्धाचा इशारा। कसं बघायचं या सगळ्याकडे? आपण पाहतोय की आपल्याला वाटलं होतं की शांती वार्ता पुढे चालली आहे आणि एप्रिल पासून युद्धबंदीवरती नियंत्रण होतं, पण मागच्या 2-3 दिवसांमध्ये जे आपण पाहिलं की पहिले इराणनी इस्रायलवरती आणि जॉर्डनवरती हल्ले केले, प्रत्युत्तर म्हणून इराणनी केले। आणि जेव्हा हे चिघळत पुढे पुढे गेलं तेव्हा आपण पाहिलं की आणि आज सकाळी पहाटे इराणनी घोषणा केली आहे की आम्ही हॉर्मुझ समुद्रधुनी, जी पूर्ण जगासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जवळजवळ 20% ऑइल आणि एनर्जीचा सप्लाय ह्या ठिकाणून होतोय। आज इराणनी म्हटलंय सकाळी पहाटे की आम्ही हॉर्मुझ समुद्रधुनी कम्प्लिटली बंद करतोय आणि त्याला चोक करतोय। ते ऑइल जहाज असो किंवा कमर्शियल जहाज असो, हे झाल्यामुळे आणि प्लस त्यांनी म्हटलंय की अमेरिकाला जसं वाटतंय की आम्ही धमकी देऊन किंवा धमकावून किंवा यूज ऑफ फोर्स करून पीस ट्रीटी साईन करून घेऊ, तर यांचा ते वेडेपणा आहे। आणि जे कार्य आता केलं आहे आणि आपण पाहतोय की सेंट्रल कमांड जे आहे नेव्हीचं बहरीनमध्ये डिप्लॉइड आहे, त्यांनी म्हटलंय की नाही, हॉर्मुझ उघडा आहे, पण आपण पाहतो प्रॅक्टिकली हॉर्मुझ कम्प्लिटली सील झाला आहे आणि 2 मर्चंट वेसल्स वरती हल्ले पण झाले आहेत। आणि जेव्हा आपण पाहतो की साऊथ इराणमध्ये आपण पाहिलंय की आज सकाळी खूप विस्फोट झाले, बंदर अब्बास असो किंवा केशम नावाचं टापू असो किंवा मिनाब आणि सिरिक या ठिकाणावरनं खूप मोठे मोठे स्फोटांचे आवाज आले। हे सदन तेहरानमध्ये आहे। त्याच्यामुळे आता हा कम्प्लिटली हा जो सिच्युएशन आहे आणि स्टॉल होईल आणि मला वाटतंय की हे पुन्हा चिघळणार आणि आता संधी व्हायला आणखी वेळ लागेल। अगदी सर, याच संदर्भात आणखी महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला विनंती की कृपया जोडलेले राहा, आणखी महत्त्वाचं विश्लेषण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। आणि इराण अमेरिका संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तवली जाते। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामुळे नवी वादाची ठिणगी पडली आहे। अमेरिकेच्या नौदलानं केलेल्या हल्ल्याला इराणकडून जोरदार प्रत्युत्तर सुद्धा दिलं जात आहे। शांतता करार करण्यास इराणचा उशीर झालाय आणि आता वेळ संपलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अशी पुन्हा एकदा धमकी दिली आहे। कोणत्याही क्षणी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले जातील असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणनं सोमवारी अमेरिकेचे हेलिकॉप्टर्स पाडलेले होते, आपल्याला माहिती आहे, आणि त्याचा बदला म्हणून अमेरिकेनं होर्मुझला लागून असलेलं बंदर अब्बास या इराणच्या प्रमुख बंदराला लक्ष्य केलेलं आहे। त्याचसोबत मिनाम, सिरिक, जास या ठिकाणांसह अनेक बेटांवरही हल्ला चढवला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, इराणची राजधानी तेहरानजवळ अमेरिकेनं हल्ला चढवलेला आहे। तेहरानपासून अवघ्या 64 किलोमीटर अंतरावरील ठिकाणांवर हल्ले झालेत। अमेरिकेनं तेहरानवर क्षेपणास्त्र डागलेली आहेत। इराणमधील विविध ठिकाणी तब्बल 49 क्षेपणास्त्रांचा मारा यावेळी केला गेलाय। अमेरिकन लढाऊ विमानांच्या इराणच्या आकाशामध्ये गिरटा सुद्धा पाहायला मिळाल्या आणि इराणनं करारावर स्वाक्षरी न केल्यास पुन्हा हल्ल्याचा इशारा दिला गेलाय। आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात विश्लेषण करण्यासाठी। अनिल सर आपल्यासोबत आहेत। अनिल सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। 2 मेजर अपडेट्स आपल्या समोर आहेत। एकतर पुन्हा एकदा युद्धाचा इशारा आणि ट्रम्प यांच्या ज्या धमक्या आहेत, इराणला जे इशारे दिले जात आहेत, त्या सगळ्याकडे आता कसं पाहायचं, कसे परिणाम यापुढे होऊ शकतात या युद्धाचे? आपण पाहतो की आता स्थिती खूप बिकट आहे
आणि आपण जर का दोन्हीकडचं विश्लेषण केलं, पहिले आपण अमेरिकेचं विश्लेषण करू आणि मग आपण इराणकडनं विश्लेषण करू. अमेरिकेचे काही प्रश्न असे आहेत की त्यांना सोडवणं खूप जरुरी आहे. नंबर 1, त्यांच्या काँग्रेसनी आणि डेमोक्रॅट्सनी कम्प्लिटली काही रिपब्लिक लोकांनी त्यांना सपोर्ट केला आहे आणि त्यांनी रेझोल्युशन पास केलं आहे की तुम्हाला युद्ध करायची परवानगी नाही आहे आणि हेच त्यांना डोनाल्ड ट्रम्पला नको होतं. नंबर 2, अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पला त्या इलेक्शनमध्ये विक्ट्री घेणं खूप जरुरी आहे. नंबर 3, त्यांची आर्थिक स्थिती फारच खालवलेली आहे आणि त्यांच्या शस्त्रांचा जो पुरवठा आहे आणि लॉकहीड मार्टिन जे मेजर वेपन्स आणि इक्विपमेंट आणि अम्युनिशन मॅन्युफॅक्चर करतात, त्यांनी पण सांगितलंय की आम्हाला काही वेळ लागेल पुन्हा पूर्ण अम्युनिशन आणि इक्विपमेंट रिएन्फोर्स किंवा रिकूप करायला. त्याच्यामुळे अमेरिकेची कोंडी आहे अमेरिकेच्या अंगाशी आलंय. जरी अमेरिकेने इस्रायलला धमकी दिली असेल आणि सांगितलं असेल की जर का तुम्ही आमचं नाही ऐकलं तर तुम्ही युअर ऑन युअर ओन आणि आमच्याकडे पाहू नका. त्याच्यामुळे इस्रायल थांबलं होतं. पण जे कृत्य आता आपण इस्रायलकडे वळू, इराणकडे वळू. इराण हे आणखीन चिघळायला पाहत आहे, कारण ते म्हणतात की तुम्ही आमचं एवढं मोठं नुकसान केलंय आणि त्यांचं बेसिक रिक्वायरमेंट त्यांच्या 2 होत्या. ते म्हणाले पहिले हॉर्मुझचं जो तुम्ही ब्लॉकेट केलंय ते पहिले काढा वाटाघाटी सुरू व्हायच्या आधी, आणि त्यांनी 60 डेजचा विंडो मागितला होता की आपण वाटाघाटी करू आणि न्यूक्लिअर डीलच्या बद्दल ते म्हणाले विदिन 60 डेज आपण हे सॉर्ट आउट करू. अमेरिकेला ते मंजूर नव्हतं. अमेरिका म्हणत होतं की पहिले तुम्ही न्यूक्लिअर डील बद्दल बोला आणि त्याच्यानंतर आम्ही हॉर्मुझ वरती जो आमचा ब्लॉकेड आहे तो आम्ही काढू. म्हणून आता इराण प्रेशर टाकतंय मिडल ईस्ट वरती जे अमेरिकन बेसेस आहेत, जे वेगवेगळे राष्ट्र आहेत, स्पेशली साऊथ एशियामध्ये, तिथल्या म्हणजे ओमान तर त्यांच्या बाजूलाच आहे, कतार असो, बहरीन असो, UAE असो किंवा इराकपर्यंत जायची त्यांची मजल आहे आणि सौदी अरेबिया तर आहे त्यांच्या टार्गेटवरती. ते म्हणताय की जर का तुम्ही त्यांना आमच्या विरुद्ध बेसेस वापरू दिले तर तुमचं नुकसान जास्ती होईल, म्हणून तुम्ही अमेरिकेला कंट्रोल करा. आता जे तुम्ही अपडेट दिलाय आणि अगदी अचूक अपडेट दिलाय की जे ऑलमोस्ट 49 मिसाईल फायर झालेत सेंट्रल आणि नॉर्थ इराणवरती, पण आपण पाहतो की ही लढाई आता पुन्हा चिघळेल आणि जे आपण प्रोग्रेस केला होता आणि आपण ज्या दिशेने जात होतो की जगामध्ये शांती होईल, कारण इराण, इस्रायल आणि US मध्ये युद्धबंदीचा करार होईल, पण ते आता मला दिसत नाहीये. कारण की खूप दिवसांपासून आपण पाहतोय अमेरिका जे सांगत आहे करायला की तुम्ही सही करा, जो करार केलेला आहे त्यावर मात्र कुणीही मागे हटण्यास तयार नाहीये आणि परिणामी या सगळ्याचा हा जो सगळा संघर्ष, याचे सगळे परिणाम सामान्य जनता भरडली जाते आणि जगावर पूर्ण याचा परिणाम होतोय. सर, खूप खूप धन्यवाद तुमचं. तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं आणि पुढारी न्यूजशी सविस्तर बोललात त्यासाठी. तर ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यावसायिक टँकर सट्टेबेलो यावर झालेल्या हल्ल्यानंतर 3 भारतीय खलाशी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या घटनेनंतर 21 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका केली गेलेली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून शोध आणि बचाव मोहिमेसाठी समन्वय साधतायत आणि भारताने अमेरिकेच्या प्रभारी राजनैतिक अधिकारी जेसन मिक्स यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून तीव्र निषेध नोंदवलेला आहे.